15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आपले दोन सर्वात मोठे राष्ट्रीय सण. दोन्ही दिवशी अभिमानाने तिरंगा फडकवला जातो. पण कधी विचार केलाय का की ध्वज फडकवण्याचे हे दोन्ही सोहळे पूर्णपणे वेगळे का असतात? चला, आज यामागचं रंजक कारण सोप्या भाषेत समजून घेऊया. हाच प्रश्न अनेकांच्या मनात येतो, नाही का? ध्वज तोच, देश तोच, मग ध्वजवंदनाची पद्धत, जागा आणि अगदी ध्वज फडकवणारी व्यक्तीही वेगळी का? यामागे फक्त परंपरा नाही, तर एक मोठा इतिहास आणि आपल्या संविधानाशी जोडलेलं एक महत्त्वाचं कारण आहे. चला तर मग हा फरक जरा बारकाईने बघूया. आपला तिरंगा एकच आहे, पण त्याला सलामी देण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि या दोन्ही पद्धती भारताच्या प्रवासातले दोन खूप महत्त्वाचे टप्पे दर्शवतात. हो, खरं तर वरवर बघितलं तर हे सोहळे सारखेच वाटू शकतात, पण यातला प्रत्येक छोटा तपशील विचारपूर्वक ठरवलेला आहे. हे केवळ कार्यक्रम नाहीत, तर यातून भारताच्या स्वातंत्र्याची आणि प्रजासत्ताक बनण्याची संपूर्ण कहाणीच उलगडली जाते. सुरुवात करूया 15 ऑगस्टपासून. तो दिवस जेव्हा 150 वर्षांच्या गुलामगिरीच्या साखळ्या तोडून भारताने स्वातंत्र्याचा पहिला श्वास घेतला. हा एका नव्या युगाचा, एका नव्या राष्ट्राच्या जन्माचा क्षण होता. 15 ऑगस्टला जे होतं ना, त्याला म्हणतात ध्वजारोहण. म्हणजे काय? तर आपला तिरंगा दोरीने बांधून खालून वर अगदी टोकापर्यंत चढवला जातो. आता याचं प्रतीक काय? विचार करा. ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली आला आणि भारताचा तिरंगा अभिमानाने वर गेला. एका नव्या स्वतंत्र राष्ट्राचा उदय. तर 15 ऑगस्टला पंतप्रधान लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करतात. आता प्रश्न येतो, पंतप्रधानच का? सोप्पा आहे. कारण 1947 मध्ये जेव्हा देश स्वतंत्र झाला, तेव्हा आपलं संविधान तयार नव्हतं. राष्ट्रपती हे पदच अस्तित्वात नव्हतं. त्यामुळे सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधानांनीच ही जबाबदारी घेतली. आणि लाल किल्ला, ते तर ब्रिटिशांच्या सत्तेचं प्रतीक होतं. तिथूनच स्वातंत्र्याची घोषणा करणं किती महत्त्वाचं होतं. ओके, तर स्वातंत्र्य तर मिळालं, पण देश चालणार कसा? त्यासाठी नियम हवेत, कायदे हवेत, एक मजबूत चौकट हवी होती. इथूनच सुरू होतो भारताचा एक प्रजासत्ताक बनण्याचा प्रवास. म्हणजे देश लोकांसाठी, लोकांकरवी कसा चालवला जाईल हे ठरवण्याचा प्रवास. आणि हे काम अजिबात सोपं नव्हतं. तब्बल 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवस, अक्षरशः दिवस रात्र मेहनत करून आपल्या नेत्यांनी जगातली सर्वात मोठी लिखित राज्यघटना तयार केली. हाच तो ग्रंथ आहे जो आज आपल्याला अधिकार देतो, आपलं स्वातंत्र्य जपतो. आता 26 जानेवारीला जे होतं त्याला ध्वज फडकवणे म्हणतात. यात काय होतं? तर तिरंगा आधीच ध्वजस्तंभाच्या टोकावर बांधलेला असतो. फक्त दोरी ओढून तो फडकवला जातो. याचा अर्थ एकदम स्पष्ट आहे. भारत आता एक स्वतंत्र राष्ट्र आहेच. तो काही नव्याने जन्माला येत नाहीये. तो फक्त आपल्या संविधानाच्या अंमलबजावणीचा उत्सव साजरा करतो. हा सोहळा होतो कर्तव्यपथावर आणि देशाचे राष्ट्रपती ध्वज फडकवतात. राष्ट्रपती का? कारण ते देशाचे घटनात्मक प्रमुख आहेत. या दिवशी भारत खऱ्या अर्थाने एक गणराज्य म्हणजे प्रजासत्ताक बनला. आणि म्हणूनच आपण आपली लष्करी ताकद आणि सांस्कृतिक विविधता एका भव्य परेडमध्ये जगाला दाखवतो. चला, आत्तापर्यंत जे काही पाहिलं ते एका नजरेत पटकन समजून घेऊया, म्हणजे सगळा गोंधळ दूर होईल. तर बघा, फरक अगदी सोपा आहे. 15 ऑगस्टला होतं ध्वजारोहण. ध्वज खालून वर जातो. कोण करतं? पंतप्रधान. कुठे? लाल किल्ल्यावर. अर्थ काय? स्वतंत्र राष्ट्राचा जन्म. आणि 26 जानेवारीला होतं ध्वज फडकावणे. वर बांधलेला ध्वज उघडला जातो. कोण करतं? राष्ट्रपती. कुठे? कर्तव्यपथावर. आणि अर्थ? संविधानाची अंमलबजावणी. किती स्पष्ट आणि अर्थपूर्ण फरक आहे हा. पण थांबा, इथे अजून एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आपलं संविधान तर 26 नोव्हेंबर 1949लाच तयार झालं होतं. मग ते लागू करायला 26 जानेवारी 1950 पर्यंत, म्हणजे जवळजवळ 2 महिने का थांबले असतील? हो, ही तारीख काही उगाच नाही निवडली. यामागे खूप मोठं भावनिक आणि ऐतिहासिक कारण आहे, जे थेट आपल्या स्वातंत्र्य लढ्याशी जोडलेलं आहे. आणि ते कारण हे आहे, गोष्ट आहे 1929ची. लाहोर अधिवेशनात काँग्रेसने पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती, म्हणजेच संपूर्ण स्वातंत्र्य. आणि त्यांनी ठरवलं की 26 जानेवारी 1930 हा दिवस आपण पूर्ण स्वराज्य दिन म्हणून साजरा करायचा. त्याच ऐतिहासिक दिवसाची आठवण, त्याचा सन्मान करण्यासाठीच 26 जानेवारी हीच तारीख निवडण्यात आली. तर मग या सगळ्या माहितीचा अर्थ काय? या 2 दिवसांमधून आपण काय शिकायचंय? याचा सार काय आहे? आणि सार खरं तर यातच आहे. 15 ऑगस्ट म्हणजे पारतंत्र्यातून मिळालेली मुक्ती, म्हणजे फ्रीडम. तर 26 जानेवारी म्हणजे त्या स्वातंत्र्याला जपल्यासाठी, त्याला एक दिशा देण्यासाठी बनवलेली चौकट, म्हणजे आपलं संविधान.
सोप्या भाषेत सांगायचं तर एक दिवस मुक्तीची आठवण करून देतो, तर दुसरा दिवस त्या मुक्तीला टिकवून ठेवणाऱ्या लोकशाहीच्या सामर्थ्याची आठवण करून देतो. दोन्ही दिवस आपल्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आपण तिरंग्याला डौलाने फडकताना पाहू तेव्हा यामागचा हा सगळा इतिहास नक्की आठवूया. स्वातंत्र्य मिळवणं ही एक ऐतिहासिक घटना होती, पण प्रजासत्ताक असणं हे एक वचन आहे, आणि हे वचन टिकवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आपण ती कशी पार पाडतो हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?